शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी आणि शहरातील समस्यांसंदर्भात आज नांदेडमध्ये काँग्रेसकडून आंदोलन करण्यात आले। खासदार रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वात महापालिकेसमोर हे आंदोलन करण्यात आले। महापालिकेत प्रशासक राज्य असल्याने लोकांची कामे होत नाहीयेत, कचरा उचलला जात नाही, अंतर्गत रस्ते खोदून ठेवण्यात आलेत, गुंठेवारीचा प्रश्न गंभीर असताना लक्ष दिले जात नाही असा आरोप आंदोलनकर्त्यांकडून करण्यात आला। स्थानिक निवडणुका लवकर घेतल्या जाव्यात अशी मागणी यावेळी करण्यात आली। आंदोलनात काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। वेगवेगळ्या प्रश्नाच्या संदर्भात आयुक्त आणि सर्व अधिकाऱ्यांना आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सन्माननीय हर्षवर्धनजी सपकाळ साहेब यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्व जिल्हा काँग्रेस व शहर काँग्रेस कमिटीला या ठिकाणी आंदोलनाची दिशा दिली होती आणि त्या अनुषंगाने आम्ही आंदोलन करत आहोत। आज आपण बघतो महानगरपालिका क्षेत्रामध्ये आज अनेक समस्या या ठिकाणी उभा टाकलेल्या आहेत। त्याच्यामध्ये प्रामुख्याने कचरा व्यवस्थापन असेल, गल्लोगल्लीमध्ये या ठिकाणी कचऱ्याची ढिगारे दिसत आहेत, नांदेडमधला ट्रॅफिक असेल, या ठिकाणी सामान्य लोकांचा गुंठेवारीचा प्रश्न असेल, अनेक असे सामान्य लोकांचे जे प्रश्न आहेत ते महापालिकेमध्ये होत नाहीत। खरं तर प्रशासक राज या ठिकाणी 3 वर्षापासून महापालिकेमध्ये आहे। त्याचबरोबर जिल्हाधिकारी महोदयांना आम्ही निवेदन देऊन त्या प्रामुख्याने शेतकऱ्यांचा शेतमाला असेल, पीक विमा असेल, त्यांच्या विविध योजनेमधून जे अनुदान मिळालं असेल, अद्याप अप्राप्त आहे, कर्जमाफी आहे, असे अनेक महत्त्वाचे मुद्दे घेऊन आम्ही जिल्हाधिकारी महोदयाला सुद्धा एक निवेदन नांदेड शहर काँग्रेस कमिटी तथा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने देणार आहोत। या महापालिकेवर मागील 4-4.5 वर्षापासून प्रशासक लागू आहे। महापालिकेचे आयुक्त असतील, उपायुक्त व यांचे झोन वाईज जे अधिकारी आहेत ते कुठल्याही प्रभागामध्ये स्वतः जाऊन निरीक्षण करत नाहीत, कामाची गुणवत्ता तपासत नाहीत, लोकांच्या समस्या जाणून घेत नाहीत, पाणी पुरवठा वेळेवर होत नाही, नळांना पिण्याचे पाणी सोडा, आंघोळीसाठी देखील योग्य पाणी येत नाही, पूर्ण ड्रेनेजचे पाणी त्या नळांना येत आहे। व यांनी घरकुलांचे कामे मागे अर्धवट करून ठेवले, नवीन मंजूर झालेले घरकुलांचे कामं चालू झाले नाहीत, दलित वस्त्यांमध्ये साफसफाई नाही, हे फक्त मोजक्या ज्या वस्त्यांमधनं फोन जातात त्याच वस्त्यामधल्या साफसफाईचे कामे करतात। व जे माजी नगरसेवक झालेले आहेत, महापालिकेचा कार्यकाळ संपलेले, त्या नगरसेवकांनी या महापालिकेला अधिकाऱ्यांशी हाताला मिळून 50% भागीदारीचा कारभार या महापालिकेत पूर्ण केलेला आहे। तुम्ही कुठलेही रस्ते बघा, नाल्या बघा, ड्रेनेज लाईन बघा, एक पण योग्य नाही। ड्रेनेज लाईनचे तर कामं एवढे बोगस आहेत, फक्त वरी दिसायला वरी काँक्रीट आहे, मधामध्ये लाईनच्या खाली कुठेही काही आतरलेलं नाही आहे आणि लोकांची प्रश्न सुटले पाहिजे। या सर्व गोष्टीसाठी आज आम्ही महापालिकेसमोर आंदोलन केलेलं आहे व आपण आपल्या माध्यमातून हे जनतेच्या व खासदार साहेबांच्या नेतृत्वाखाली युवक काँग्रेस पक्षांच्या सर्व सेलचे पदाधिकारी आज इथं उपस्थित आहेत व हे आम्ही आज तीव्र आंदोलन करत आहोत। यापुढे आंदोलनाची अजून तीव्रता वाढेल। या महापालिकेच्या प्रशासनाने या नांदेड नगरीतील